निसर्गाशी कधी वैर करायचं नाहीये. निसर्गाला तुम्ही जेवढं जपताल तेवढं निसर्ग तुम्हाला जपल. 24 ते 25 लोक त्या रात्री मरण पावले. हाड किल्ला आहे, थोडासा आमचा एक टप्पा फक्त पार करायचा बाकी राहिलेला आहे. वाटलं जरा रिक्स 200-300 मीटरपर्यंत असल्यावर थांबून घ्यायचं. पुढं वाटायचं रिस्क आहे. पण आज पांडुरंग सरासोबत आलो त्याच्यानंतर काय होतं, ज्या व्यक्तीनं पहिले गड किल्ले केले, ट्रेकिंग केले, त्या व्यक्तीला थोडीशी त्याबद्दल माहिती असते. वरती कुठं काय आहे, कुठं म्हणजे ट्रॅक दिलेला असतो थोडक्यात. वरती तुम्हाला कुठं गेल्यावर कुठं वाढायचं आहे, कुठपर्यंत रिस्क आहे, कुठपर्यंत आपण गेलं पाहिजे. तर ह्या पद्धतीनं त्यांच्या गायडन्सने आम्ही इथपर्यंत आलो. ही रिक्स नका घेऊ तुम्ही एकटे येण्यात. जर तुमच्यासोबत 4-5 जण असतील तरच रिक्स घ्या इथं येण्यात, अन्यथा येऊ नका. हा पूर्ण दगड कोसळलेला आहे. ह्या दगडाच्या मधून आपल्याला पलीकडे जायचं. या कडा पूर्ण त्रिकोणी आकार तयार झाला, जसे की गणगडवर पाहायला मिळतो आपल्या. शेवटी उतरताना आम्हाला पाऊस लागलाय रिस्की पॅच मध्ये, पाहू शकता. सागर सर, तुम्हाला कसा वाटला पूर्ण ट्रेक? एकदम मस्त, अमेजिंग, एक नंबर. सागर सरांना तर भारी वाटलं, पण त्यांचा कॉन्फिडन्स जबरदस्त आहे. भारी वाटतंय की ट्रेक करून कंप्लीट करून खाली आलोय. अतिशय म्हणजे योग्य वेळेत योग्य जाऊन आम्ही आलोय. तर खूप मजा आली. एकंदरीत म्हणायचं म्हणजे सगळ्यांना भारी वाटलं. ओके. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र पब्लिक, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि मी तुमचा होस्ट पांडुरंग गवळी. मित्रांनो, आपला मान्सून 2026चा हा पहिला ट्रेक आहे आणि आपण आलो या माथेरान डोंगरामध्ये असलेला इरशाळगड या किल्ल्यावरती. समोर पाहू शकता तुम्ही, इरशाळगड पूर्ण धुक्यांमध्ये हरवला आहे. आणि आपल्यासोबत ट्रेकिंग पार्टनर हे नवीन येतात, म्हणजे माझे कलिग आहे ऑफिस, पण सध्या नवीन आहेत. त्यांची ओळख करून देतो. आपल्यासोबत स्वप्नील कौठाळे सर आहेत, हे माझ्यासोबत ऑफिस कलिगमध्ये असतात. किरण पाटे सर आहेत आणि सोबत सागर रणदिवे सर आहेत. तर आम्ही 4 जण ट्रेक करायला आलो या. आत्ता इथं 12 वाजले. 12 वाजता ट्रेक स्टार्ट करतोय. बघू आता इरशाळगडावर आपल्याला काय काय पाहायला मिळतंय ते पाहू आणि एन्जॉय करू मान्सूनचा. चला निघूया. आम्ही घरून 6 वाजता निघून लोणावळे खोपोली मार्गे गडाकडे निघालो. मान्सूनमध्ये मस्ती मजा एन्जॉय करत, व्ह्यूचा आनंद घेत शेवटी लोणावळेमध्ये येऊन पोचलो. 4 तास प्रवास करून कडाक्याची भूक लागली होती, म्हणून लोणावळेमध्ये असलेली प्रसिद्ध प्रांजल मिसळवर ताव मारला आणि पोटाची आग विझून आम्ही गडाचे बेस विलेज नानिवली गावात पोचलो. नानिवली गावात तिथे पार्किंग आहे. 4 व्हीलर पार्किंग 100 रुपये आणि 2 व्हीलर पार्किंग 50 रुपये पे करतात. हे पुणे आणि मुंबई जुन्या महामार्गावर आणायला खोपोलीमधनं राईट टर्न घेतल्यावर तुम्ही चौक या गावातून नानवली गावात येता. नानवली गावात हे बेस विलेज आहे या इरशाळगड किल्ल्याचं. तिथून आपला ट्रेक स्टार्ट होतो. तर चला आपण वरती जाऊ. पूर्ण इरशाळगड धुक्यांमध्ये हरवला या आणि ह्याच्यावरून आपल्याला काय काय व्ह्यू पाहायला मिळतो ती या व्हिडिओमध्ये बघू. आणि आज एन्जॉय खूप मस्त येणार आहे, कारण आपल्यासोबत ट्रेकिंग पार्टनर खूप मस्त येतात. तर चला आपण निघूया. इरशाळगड म्हणजेच सॅडल हिल, रायगड जिल्ह्यातील हा एक इरशाळ किल्ला, जिथे ट्रेक करण्यासाठी प्रत्येक भटका उत्सुक असतो. 5 मिनिटं ट्रेक केल्यानंतर आपल्याला एक हॉटेल लागतं, स्टॉल म्हणू शकता. तिथूनच आपल्याला एक खडी चढण लागती स्टिपमध्ये. हा टप्पा पार केल्यानंतर आपल्याला एक सपाट भूभाग लागतो. मग तिथून आपल्याला थोडंसं रिलॅक्स व्हायला मिळतं. तर चला बघू. 5 मिनिटं झाल्यात आपल्याला ट्रेक स्टार्ट करून. आमचे मेंबर सगळे जोशमध्ये येतात. तर चला बघूया. इरशाळगडला जाण्यासाठी पनवेलवरून लोकल ट्रेनने चौक गावामध्ये उतरता येते. जर तुम्ही पुण्यावरून येत असाल तर लोणावळा खोपोली खालापूर मार्गे चौक या गावातून गडाचे बेस विलेज नानिवली गावात जाता येते. 15 मिनिटं झालं ट्रेक स्टार्ट करून. थोडा आराम करण्यासाठी बसले सगळे आणि समोरचा व्ह्यू पाहू शकता तुम्ही, मोरबे डॅमचा. या ठिकाणी आपल्याला पंचायतन मंदिर एक पाहायला मिळतं. इथे एक मॅच चालू या आणि इकडेच आपल्याला इरशाळगड पाहायला मिळतो त्याच्या बॅक साईडला. तर आता एवढाच थोडा टप्पा आहे आपला स्टीप. तिथून पुढे आपला पठारी भाग लागन आणि नंतर थोडासा स्टीप आहे. तर चला बघूया, थोडा आराम करू आणि निघूया. 20 ते 25 मिनिटं झालं आम्ही ट्रेक स्टार्ट करून. थोडं आरामासाठी बसते. आता थोडं नवीन आहे, म्हणजे जास्त गड वगैरे फिरत नाही आपले मेंबर, त्याच्यामुळं त्यांच्याकडून थोडं एक्सप्लेन करून घेऊ कसा वाटतोय ट्रेक. स्वप्नील, तुला कसं वाटतं या आतापर्यंत 20-25 मिनिटाचा अनुभव?
खूप मस्त वातावरण आहे हा. आणि आज तर पाऊस नसल्यामुळे थोडासा दम लागतोय. पाऊस हा. असलं तर म्हणजे दमट वातावरण आहे असं म्हणायचं. दमट वातावरण आहे आणि आजचा शिक आमचा निम्मा पण ट्रेक कम्प्लीट कम्प्लीट नाही, 20 ते 25% ट्रेक कम्प्लीट झाला या. तर आम्ही जाऊ हळूहळू, काय पूर्ण दिवस आहे आपल्याकडे आहे ना. 70% अजून ट्रेक आम्हाला कम्प्लीट करायचं आहे. यस. किरण, तुला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय सह्याद्री. किरणने याच्या आधी पण भरपूर ट्रेक केलं पण तो गॅप जास्त घेतो ना, त्याच्यामुळे त्याला थोडासा डिफिकल्ट जातो या. खूप छान वाटतंय, सह्याद्रीच्या कुशीत आलोय. भव्य दिव्य असं मस्त वातावरण तयार झालंय. गडावरती जायची चाहूल पण लागलेली आहे. थोड्याच वेळात आम्ही पोहोचतोय. परत भेटूया. बाय. सागर सर, तुम्हाला कसं वाटतं? हे सिनियर आहेत आम्हाला आणि पहिल्यांदा तर आमच्यासोबत ट्रेकला आले तर ठीक आहे, आम्ही थोडं सांभाळून वगैरे घेतोया आणि ते पण आम्हाला कोऑपरेट करतात. समोर त्यांच्या पाठीमाग पाहू शकता इरशाळगड दिसतोय, तर ते बी एकदम चांगला रिस्पॉन्स देतात आम्हाला. तुम्हाला कसं वाटतंय सागर सर? निसर्गाच्या सानिध्यात आल्यासारखं वाटतंय आणि गड चढायला तर मला खूप आवडतं. अरे वा, ठीक आहे, चला बघू आता पुढं कोण कोण किती वेळ टिकतंय कितपर्यंत ते ह्या ब्लॉग मध्ये बघा. पूर्ण ब्लॉग बघा आणि आवडल्यास लाईक करा, शेवटपर्यंत नक्की बघा. चला. इरशाळगड हा किल्ला 3700 फूट उंच असून माथेरान डोंगर रांगेवर वसलेला एक सुंदर किल्ला आहे. या गडाचं मुख्य आकर्षण केंद्र म्हणजे इथे तयार झालेले नैसर्गिक नेडे, पण कालांतराने पाऊस वाऱ्याच्या वेगाने हे नेडे आपल्याला पडलेलं पाहायला मिळतं. इरशाळगड हा एक गड नसून खूप मोठ्या आकाराचा सुळका आहे. माथेरान डोंगररांगामध्ये असणारा हा किल्ला पनवेल पासून 23 तर मुंबई पासून 70 किलोमीटरच्या अंतरावर स्थित आहे. या गडाचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात उत्तर कोकण व कल्याण परिसराच्या रक्षणासाठी व टेहळणीसाठी केला जात असे. याला प्रबळगडाचा भगिनी किल्ला म्हणूनही ओळखतात. 40 ते 45% ट्रेक कम्प्लीट झालाय. मागं पाहू शकता तुम्ही, आपल्याला इरशाळगड स्पष्ट दिसतोय. सध्या पावसाचं वातावरण वगैरे काय दिसत नाही, दमट वातावरण आहे. आपल्या ट्रेकचे मेंबर बसलेले आहेत. समोर आपल्याला एक स्टॉल पाहायला मिळतंय. तिथून लेफ्ट घेतल्यानंतर हा राऊंड मारून आपण वरती जातो सुळक्यावर या पाहिलं. तर चला जाऊ. समोरच आपल्याला मोरबे डॅमचा नजारा दिसतो. इकडे आपल्याला बांबू डॅम, सोरवे डॅम हे 2 डॅम दिसतात आणि पलीकडेच आपल्याला प्रबळगड आणि कलावंती दुर्ग हे 2 दुर्ग जोडी दिसतात. 50% ट्रेक कम्प्लीट झाला या. स्टॉल जवळ आलो या. लिंबू सरबत घेतो या. थोडं एनर्जी घेतल्यावर चालण्यास थोडी मदत मिळेल. तर चला लिंबू सरबत घेऊ आणि निघूया पुढे. आ, 55% ट्रेक कम्प्लीट झाला. तर पूर्ण पावसाळ्यामध्ये तुम्हाला चुकण्याचे चान्सेस असेल तर असे ठिकठिकाणी बोर्ड लावलेत इरशाळगड म्हणून. इकडे तुम्हाला डायरेक्शन दाखवलंय, ह्या डायरेक्शनने तुम्हाला जायचंय, म्हणजे थोडं चुकण्याचे चान्सेस नाही. तसं एवढा अवघड ट्रेक नाहीये. समोरच आपल्याला गड दिसतो. इसवी सन 1666 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण व भिवंडी परिसर जिंकल्यानंतर हा गड मराठा साम्राज्यात सामील करून घेतला. बऱ्यापैकी आपण पठारी भागावरती आलो या. आता एक 30 ते 35% ट्रेक राहिला आपला. आपण आरामात जाऊ, जास्त आपल्याला काही नाहीये. इथे आपल्याला ओढा क्रॉसिंग करायचा आहे. याच ठिकाणी आपल्याला इरशाळवाडी गाव पाहायला मिळतं. हा ओढा क्रॉस करू आपण सध्या. तर ट्रेक कंप्लीट केल्यानंतर ना आपल्याला हा स्टॉल लागतो. इथूनच इरशाळवाडी गाव म्हणजे 19 जुलै 2023 साली एक काळी रात्र अशी आली. इथे इरशाळवाडी गावात लँडस्लाईड होऊन पूर्ण गाव ढिगाऱ्याखाली गेलं.
ते गाव या ठिकाणी आहे आणि ते आपल्याला एक देवीचं मंदिर पाहायला मिळतं आणि समोरच आपल्याला इरशाळगड पाहायला मिळतो. 10 मिनिटच राहिल्यात आपल्याला फक्त वरती पोहोचण्यासाठी, पण थोडी मेंबर लोकांना थोडाशी रेस्ट करायची होती म्हणून थांबलो या. समोर आपल्याला कर्जत आणि पनवेल सिटीचा नजारा दिसतो. समोरच आपल्याला कर्नाळा किल्ला दिसतो. ही मोरबे डॅम, समोर आपल्याला बांबू डॅम दिसतं. असा काहीसा नजारा आहे आणि हा टप्पा पार केल्यानंतर आपण त्या पॉईंटपाशी जाऊन थांबतो जिथे आपल्याला स्वराज्याचा दोष पाहायला मिळतो. तर चला थोडीशी रेस्ट करू आणि पुन्हा ट्रेकला स्टार्ट करू. फायनली 2 तासाच्या ट्रेक नंतर आम्ही त्या ठिकाणी येऊन पोहोचलोय ज्या ठिकाणी आपल्याला झेंडा पाहायला मिळतो आणि एक हॉटेल म्हणजे छोटीशी टपरी पाहायला मिळते. त्या व्ह्यू पॉईंटवर येऊन पोहोचलो या. तुम्ही पाहू शकता हा समोर तो झेंडा. आता इथून आपल्याला लेफ्ट साईडनी वरती इर्षा देवीकडे जायचंय. तिथे दर्शन घेऊन आपण त्या पॉइंटला जाणार आहे. मग तिथून आपण ट्रेक एंड करणार आहे. तर चला. गडाच्या माचीवर आल्यानंतर आपल्याला प्रबळगड, कलावंतीन दुर्ग, माथेरान, सोंडाई किल्ला, कर्नाळा किल्ला, मोरबे डॅम असा सह्याद्रीचा काहीसा परिसर पाहायला मिळतो. ह्या झेंड्यापाशी आलं ना, झेंड्याच्या लेफ्ट साईडनी आपल्याला इर्षा देवीचं मंदिर आहे. त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता आहे. आता सध्या आपण तिथेच चाललो. लेफ्ट साईड घेऊन पुढे आल्यानंतर ना हा पूर्ण दगड कोसळलेला आहे. या दगडाच्या मधून आपल्याला पलीकडे जायचं या. हा थोडा रिस्की पॅच आपल्याला आढळतो. तर ज्यांना जास्त ट्रेकिंगचा अनुभव आहे त्यांनी या ठिकाणाहून या, अन्यथा कुणी वरती जाऊ नका. समोरच आपल्याला इर्षा देवीचं मंदिर पाहायला मिळतं आणि पावसाळ्यामध्ये सगळ्यात जास्त रिस्की पॅच असेल. हा अवघड पॅच चढून वरती आल्यानंतर ना राईट साईडला पाण्याचं टाकं पाहायला मिळतं आणि समोरच आपल्याला लाकडी शिडी आणि एक रोप पाहायला मिळतो. तिथून आपल्याला वरती गेलं तर इथंच इर्षा देवीचं मंदिर पाहायला मिळतं. एवढा रिस्की नाही आहे, पण जर पावसाळ्यामध्ये कोणी येत असेल नौका ट्रेकर तर त्यांनी अजिबात इकडे धाडस करू नये. इर्षाळगडाचा अवघड पॅच कव्हर करून आम्ही इर्षा देवी मंदिराजवळ आलो या. थोडं रिस्की होतं पण फायनली आलो या आणि इर्षा देवीचं दर्शन वगैरे घेतलं या. थोडं रिलॅक्स होऊ आणि तिकडे पॉसिबल असलं तर जाऊ, नाहीतर आम्ही इथूनच रिटर्न फिरू. सध्या तुम्ही पण इर्षा देवीचं दर्शन घ्या. एवढ्या लांब आलो आम्ही मेहनत करून. आपल्याला कंप्लीट एक 2.5 तास झाले असतील इर्षा देवीपर्यंत यायला. थोडा इथला अवघड पॅच होता. तर आपल्यासोबत काही नौखे ट्रेकर आहे, नौखे म्हणता येणार नाही, हाय थोडासा एक्सपिरियन्स, पण घाबरत होते. आपल्या जसा 60-65 किल्ल्यांचा एक्सपिरियन्स आहे, स्वप्नीलला पण काही किल्ल्यांचा एक्सपिरियन्स आहे. तर त्यांना कसं वाटलं इथपर्यंत यायला त्यांची आपण थोडीशी प्रतिक्रिया जाणून घेऊ. चला, पहिलं आपण सागर सरांपासून स्टार्ट करू. तर सागर सर, इथपर्यंत यायला तुम्हाला कसं वाटलंय? सुरुवात तर एक नंबर झाली. हां, थोडं म्हणजे वाटलं जरा रिक्स आहे, पण नंतर रिस्क कुठं वाटलं तुम्हाला त्या झेंड्याच्या पुढे? म्हणजे इथलंच पॅच रिस्क वाटला? हा, बाकीच्या ठिकाणी तर असं नॉर्मली वाटलं आणि एक निसर्गाचा एक सानिध्य झाल्यासारखं वाटलं. आणि एक तुम्हाला कसं वाटलं जर तुम्ही एकटे इथं आले तर तुम्ही आले असते का इर्षा देवीपर्यंत? एकटे तर पॉसिबल नसतं झालं. हा, ग्रुपने तर आलं तर पॉसिबल होतं. possible होऊ थोडं शकतं. म्हणजे पुश करायला असतात. हो, बरोबर. आणि पुश केलं तर म्हणजे नाही का कॉन्फिडन्स वाढतो. आणि हा, त्यामुळे ओव्हरऑल कसं वाटलं इथपर्यंत यायला? आता वरती तुम्ही येऊ शकता का? तिथे तुम्ही येऊ शकता का? बघू आणि ट्राय तर करू. हा, ठीक आहे. एक नंबर. सागर सरांना तर भारी वाटलं, पण त्यांचा कॉन्फिडन्स जबरदस्त आहे. तर आपण किरणची प्रतिक्रिया जाणून घेऊ. किरण, तुला इथपर्यंत यायला कसं वाटलं? मला तू आतापर्यंत म्हणजे किती किल्ल्यांचा एक्सपिरियन्स आहे तुला? माझ्या अंदाजे तुझा 7-8 किल्ल्यांचा एक्सपिरियन्स. 7 ते 8 किल्ल्याचा एक्सपिरियन्स आहे. पण आतापर्यंत जेवढे किल्ले केले फायनल स्टेप पर्यंत कधी गेलो नाही. म्हणजे एक 400, 200, 300 मीटर पर्यंत असल्यावर थांबून घ्यायचो. पुढं वाटायचं रिस्क आहे,
पण आज पांडुरंग सरांसोबत आलो. त्याच्यानंतर काय होतं, ज्या व्यक्तीनं पहिले गड किल्ले केले, ट्रेकिंग केले, त्या व्यक्तीला थोडीशी त्याबद्दल माहिती असती. वरती कुठं काय आहे, कुठं म्हणजे ट्रॅक दिलेला असतो थोडक्यात. वरती तुम्हाला कुठं गेल्यावर कुठं वाढायचंय, कुठपर्यंत रिस्क आहे, कुठपर्यंत आपण गेलं पाहिजे. तर ह्या पद्धतीनं त्यांच्या गायडन्सने आम्ही इथपर्यंत आलो. आणि फायनल एक टप्पा बाकी आहे, तो पण आम्ही कव्हर करणारच आहात. इथपर्यंत आलो म्हणलं, एक शेवटचा टप्पा आहे. हा टप्पा आपण त्या सुळक्यापर्यंत जातो. जर सुळक्यापर्यंत जातो. जाण्याचा 100% प्रयत्न करणार करू. आम्ही. जास्त रिस्क असेल तर आम्ही माघार माघार घेऊ, घेऊ. कारण पण निसर्गाशी इथपर्यंत कधी आलोय. वैर करायचं नाहीये. इथपर्यंत आलोय, खूप छान वाटतंय. एकदम असं निवांत बसलोय आम्ही आणि खूप भारी वाटतंय. धन्यवाद. ओके डन. तर स्वप्नील सरांना विचारू आपण कसं वाटलं. स्वप्नील सरांना तर भरपूर किल्ल्यांचा अनुभव या, त्यांना तर काय वाटणार नाहीये, पण तरी त्यांची आपण थोडी प्रतिक्रिया जाणून घेऊ. स्वप्नील सर, तुम्हाला कसं वाटतं इथपर्यंत? नाही म्हणजे खूप मजा वाटली इथपर्यंत येण्यासाठी. आणि असं पण एवढा काय थोडासा हार्ड किल्ला आहे. आता थोडासा आमचा एक टप्पा फक्त पार करायचा बाकी राहिलेला आहे. आणि तो पण आता एक आम्ही 5-10 मिनटं आम्ही तो पण टप्पा आम्ही पार करणार आहोतच. तसा 40-45 किल्ल्यांचा मला अनुभव आहे ट्रेकिंगचा. आणि आत्तापर्यंत म्हणजे आम्हाला थोडी पावसाने थोडीशी नाराजगी केली की पाऊस आज पडलेला नाही. हा, मेन पाऊसच आला नाही, आम्हाला लागलंच नाही. असे कपडे थोडे वल्ले दिसते, ते घामाने दिसते. आम्हाला आशा होती की पाऊस पडावा, तेवढी कमी फक्त तेवढी कमी राहिली आहे. बाकी खूप मजा आली आहे. ओके, धन्यवाद सर. तर फायनली मी सांगतो तुम्हाला, मला तर काय वाटत नाहीये, पण आपण म्हणतो सोलो येण्यात आणि ग्रुपने येण्यात हा खूप फरक असतो. सोलो आलं तर कोणी सोलो येत असेल तर अधिक काहीही रिस्क नका घेऊ तुम्ही एकटे येण्यात. जर तुमच्यासोबत 4-5 जण असतील तरच रिस्क घ्या इथं येण्यात, अन्यथा येऊ नका. आपला जीव धोक्यात घालू नका. निसर्गाशी कधी वैर करायचं नाहीये. निसर्गाला तुम्ही जेवढं जपताल तेवढंच निसर्ग तुम्हाला जपल. तर आता थोड्या वेळ बसू आपण इथं आणि बघू, जर तो टप्पा पार पॉसिबल असलं तर जाणार, अन्यथा आम्ही इथूनच रिटर्न जाणार आणि ट्रेक एंड करणार. हा मंदिरापासून राईट घेऊन हा अवघड पॅच करून हे नैसर्गिक नेड्याजवळ आम्ही आलो या. कालांतराने हे नेडं वाऱ्याच्या वेगाने, पावसाच्या वेगाने पडलं या. आणि इथे पाहू शकता हा खतरनाक व्ह्यू या. समोरच आपल्याला चढायला जागा आहे पण जाऊ नाही शकत. आणि इकडे आपल्याला पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. पाण्याचं टाकं पाहू आपण. इकडे या हळूच. या ठिकाणी आपल्याला पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. तुम्हाला सांगितलं 19 जुलै 2023 जी इरसाळगडावर लँडस्लाईड झाली, इथून हे इरसाळवाडी गाव अख्खं ह्या ढिगाऱ्याखाली गेलं आणि इथले काहीतरी 24 ते 25 लोक त्या रात्री मरण पावले. हा तो एक दुःखद घटना आपण पाहू शकतो. पूर्ण घरं ह्या डोंगराखाली गेले. इरसाळगडवरती असलेल्या नैसर्गिक नेड्याजवळ आलोय, म्हणजे दोन्ही सुळक्याचा मधला पॉईंट, सगळ्यात टॉपचा. खूप रिस्की आहे ते येणं. कुणी सोलो असेल तर येत नका जाऊ. तर इथं आम्ही आमचे 4 जण होतो, आम्ही 3घच आलो या. एक मेंबर खाली बसलाय. तर आम्ही इथून आलो. इथून मस्त व्ह्यू दिसतो आपल्याला. प्रबळगड, कलावंती दुर्ग, मोरबे डॅमचा नजारा पण दिसतो आपल्याला. माथेरानचं पूर्ण पठाऱ्यात ठिकाणावरनं दिसतं. तर आता सध्या थोडं आबाळ वगैरे आले, वारं वगैरे आले, तर आम्ही इथून खाली उतरू. तर ऑलमोस्ट सगळ्या गड आमचा बघून झालाय आपण आणि खूप हॅपी की आम्ही लास्ट म्हणजे जो एंड पॉइंट आहे गड किल्ल्याचा तो आम्ही पार केलाय. आणि आता फायनली आम्ही निघालोय. महाराजांच्या गडावर आलोय. महाराजांची घोषणा झालीच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय! धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय! हर हर महादेव! हर हर महादेव! जय भवानी. जय शिवाजी! शेवटी उतरताना आम्हाला पाऊस लागलाय. रिस्की पॅच मध्ये पाहू शकता. लय जोरात पाऊस आलाय. वारं नाहीये, ते एक बरं या. चलो आम्ही थोडं राईट साईडने आहे ना,
अलीकडे आलो होतो, जो की आपल्याला घनगडासारखा जो पॉईंट बघायला मिळतो. आपण ज्यावेळेस ईर्षा देवीकडे येतो तिथूनच आपल्याला समोर पाहायला मिळतो. त्या ठिकाणी आलोया. एक पूर्ण कडा असा कोसळलाय आणि त्रिकोणी आकार तयार झालाय. त्या ठिकाणी आलोया. कुणी रिक्स ना घेऊ, आम्ही दोघंच आलो. आमचे 2 मेंबर तिकडे गेलेत. हा ईर्षागडचा सुळका. इथे आपल्याला ईर्षा देवीचं मंदिर पाहायला मिळतं. इथूनच आम्ही राईड घेऊन ह्या नेड्यापाशी आलो. नेड्या म्हणजे एक वरून कडा पूर्ण त्रिकोणी आकार तयार झाला, जसे की घनगडवर पाहायला मिळतो आपल्याला. तिथे आलो होतो, थोडंसं फोटोशूट केला. कुणी येऊ नका, रिक्स वगैरे घेऊ नका, कारण खूप रिस्की आहे. एक्सप्लोर करून आपण त्याच पॉईंटला आलोया. आता गड उतार करतोय आम्ही. समोर आपल्याला प्रबळगड धोक्यात दिसतो. इकडे कलावंती दुर्ग, ह्याच्या पाठीमागं माथेरानचं पूर्ण शिखर दिसते आणि आपले मेंबर खाली उतरत आहेत. तर चला, हा ब्लॉग आपण खाली जाऊन एंड करू. बघू सगळ्यांची प्रतिक्रिया. ओके. मित्रांनो, फायनली आलोय पार्किंगला. पूर्ण गड एक्सप्लोर करायला आपल्याला 5 तास लागले. ॲक्च्युली 3 ते 3.5 तासामध्ये तुम्ही करू शकता, पण आम्हाला शूट करत आम्ही स्टॉप घेत वरती गेलो. त्याच्यामुळं खूप भारी वाटलं आणि उतरताना आम्हाला पाऊस लागला आणि अजून भारी वाटलं. त्याच्यामुळं हा गड एक चांगल्या प्रकारे एक्सप्लोर झाला आहे. गडाची पूर्ण माहिती ब्लॉगमध्ये दिली आहे. तर आपल्यासोबत जे मेंबर आहेत त्यांना हा ट्रेक कसा वाटला त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर सागर सर, तुम्हाला कसा वाटला पूर्ण ट्रेक? एकदम मस्त, अमेझिंग, भारी वाटला. भारी वाटलं. भारी वाटलं एक एकदम. नंबर. बस. किरण सर, तुम्हाला? मला खूप भारी वाटतंय की ट्रेक करून कंप्लीट करून खाली आलोय. अतिशय म्हणजे योग्य वेळेत योग्य जाऊन आम्ही आलोय. 4:30-5चा टाइम झाला. आम्ही रिटर्न पण आलोय आणि महत्वाचं म्हणजे जाताना असं वाटलं नाही का आपण इतक्या वरती गेलोय, पण येताना त्याचा भास झाला की आपण बरेच वरती गेलो होतो. म्हणजे जवळपास एक लमसम 5-6 किलोमीटरची रेंजमध्ये अंतर आहे. एवढं का अंदाज सांगितलाय मी, त्याच्यापेक्षा जास्त असू शकतं. पण ॲट द एंड खूप हॅप्पी आहे. एक गड पूर्ण झालाय. ओके. स्वप्नील सर? खूप मजा आली ट्रेक करून. 2 तासाचा ट्रेक होता आमचा चढायचा वरती, आणि खाली येण्याचा 1 तासाचा आम्हाला ट्रेक आम्ही पार केला तो. तर खूप मजा आली. एकंदरीत म्हणायचं म्हणजे सगळ्यांना भारी वाटलं. ओके. तर मला पण खूप भारी वाटलं. सोबत असे जोडीदार आले ना सपोर्ट करणारे, अजून ट्रेकला मजा येते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा. भेटू पुढच्या किल्ल्यासोबत, पुढच्या एखाद्या ॲडव्हेंचर ट्रेकसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी द्या. जय शिवराय.